नमस्कार, मी रेणुका. सुप्रभात या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. स्पीड न्यूज आपण बघणार आहोत, पण त्याआधी बघूयात हेडलाईन्स. नेपाळ भूकंपातल्या मृतांचा आकडा पोहोचला 5,000च्या वर. मृतांची संख्या 10,000पर्यंत पोहोचू शकते. नेपाळच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली भीती. लाखो भूकंप पीडित अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत. पंजाब आणि हरियाणाचा दौरा केल्यानंतर राहुल गांधी आज येणार विदर्भ दौऱ्यावर. शेतकरी आत्महत्याग्रस्त भागामध्ये काँग्रेस युवराज करणार 15 किलोमीटरची पदयात्रा. नारायण राणेंचा मात्र राहुल गांधींच्या दौऱ्यावर बहिष्कार. औरंगाबादमध्ये आज होणार महापौर पदाची निवडणूक. युतीमधल्या तोडग्याप्रमाणे पहिला महापौर शिवसेनेचा होणार. नवी मुंबईत मात्र महापौर पदाबाबत अजूनही संभ्रम कायम. नागपूर सेंट्रल जेलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार उघड. राजा गौस या गुंडानं स्मार्टफोन वापरून जेलमध्येच केलंय फोटो सेशन. आयबीएन लोकमतच्या बातमीनंतर मिनरल वॉटरच्या अवैध धंद्यावर कारवाईला सुरुवात. अन्न आणि औषध प्रशासनानं 4 प्लांट्सना ठोकलं सील. 6 प्लांट्सना पाठवल्या नोटिसा. देशातल्या 9,000 सेवाभावी संस्थांची मान्यता रद्द. फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्टचा भंग केल्यानं उभारला बडगा. मोदी सरकारवर मात्र सेवाभावी संस्था नाराज. शोभा डे प्रकरणावरून कोर्ट आणि विधिमंडळ आमने सामने. वादग्रस्त ट्विटवरून विधिमंडळानं बजावलेल्या नोटीसीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, पण स्थगितीची दखल घेणार नाही प्रधान सचिवांची भूमिका. आणि यानंतर बघणार आहोत स्पीड न्यूज. पहिली बातमी आहे, राहुल गांधी आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते दुष्काळग्रस्त आणि गारपीटग्रस्त भागात पायी फिरून गारपीटग्रस्तांची विचारपूस करतील. आजच्या नागपूर मुक्कामानंतर उद्यापासून त्यांचा विदर्भ दौरा सुरू होईल. 150 किलोमीटरचा हा सगळा प्रवास असेल, ज्यात काही भागात ते पदयात्रा देखील काढतील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल ही माहिती दिली. राहुल गांधींच्या दौऱ्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची देखील ते भेट घेतील. दरम्यान राहुल यांच्या दौऱ्यावर नारायण राणेंनी बहिष्कार टाकलाय. नारायण राणे राहुल गांधींच्या विदर्भ दौऱ्यात सहभागी होणार नाहीत अशी माहिती सूत्रांकडून मिळते. काँग्रेसचे महत्त्वाचे नेते या दौऱ्यात सहभागी असतील. राहुल गांधी रेल्वेनं पंजाब आणि हरियाणाला काल गेले. तिथं त्यांनी अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली. आता ते महाराष्ट्रात येतील. विदर्भाचा ते दौरा करतील, ज्यावेळी 15 किलोमीटरची पदयात्रा देखील ते काढतील. शरद पवार यांच्या घरी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली, ज्यामध्ये राष्ट्रवादीच्या नवीन प्रदेशाध्यक्षांचं नाव आता आज जाहीर होईल अशी शक्यता आहे. सुनील तटकरे यांना पुन्हा संधी मिळेल अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. औरंगाबादच्या महापौर पदाची आज निवडणूक होणार आहे. नव्या फॉर्म्युलानुसार पहिलं 1.5 वर्ष शिवसेनेचा महापौर असेल, तर त्यानंतरच्या वर्षभरासाठी महापौरपद भाजपकडे असेल. या नव्या सूत्रानुसार पहिलं 1.5 वर्ष शिवसेनेचा महापौर आणि त्यापुढचं भाजपचं असेल, पण शिवसेनेतर्फे महापौर पदासाठी त्र्यंबक तुपे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. कैदी फरार झाल्यानं बदनाम झालेल्या नागपूर सेंट्रल जेलमध्ये कैद्यांचा आणखी एक प्रताप समोर आलाय. राजा गौस या गुंडानं जेलमध्येच फोटो सेशन केलंय स्मार्टफोनद्वारे. राजा गौसच्या मोबाईलचं मेमरी कार्ड आयबीएन लोकमतच्या हाती आलाय. गौस हा नागपूरमधला एक कुख्यात गुंड आहे आणि तो सध्या सेंट्रल जेलच्या बराक नंबर 6 मध्ये आहे. जेलमध्ये त्यानं स्वतःचे सेल्फी काढलेत. या जेलमधून तो मोबाईलद्वारे व्यावसायिकांना धमक्या देत खंडणी देखील वसूल करत असतो. आपल्या मित्रांना केलेल्या एसएमएसद्वारे राजानं जेलमधून पळून जाण्याचा कट रचला अशी माहिती देखील समोर येते. त्यामुळे जेल प्रशासनाचा भ्रष्टाचारी चेहरा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. पोलिसांशी लागेबंद्या असल्याशिवाय गौस जेलमध्ये अशा पद्धतीनं फोटो सेशन करू शकत नाही, हे देखील यावरून स्पष्ट होतंय. सामान्य नागरिकांना सेवेची हमी देणारा सेवा हमी कायदा कालपासून राज्यात लागू झालाय. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी या कायद्यावर काल स्वाक्षरी केली. या कायद्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाली आहे. सरकारने याबाबत वटहुकूम काढला होता. राजपत्रित कर्मचारी महासंघानं या कायद्याला विरोध केलाय. या कायद्याबाबत विधिमंडळात सविस्तर चर्चा व्हायला हवी असं मतही व्यक्त होतंय. कर्नाटकमध्ये अशाच प्रकारचा कायदा लागू आहे. शोभा डे यांना महाराष्ट्र विधिमंडळानं बजावलेल्या नोटीसीच्या मुद्द्यावरून विधिमंडळ आणि न्यायसंस्था आमनेसामने आहेत. डे यांच्या वादग्रस्त ट्विट्सवरून विधिमंडळानं बजावलेल्या नोटीशीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. पण सुप्रीम कोर्टानं दिलेल्या स्थगितीची दखल विधिमंडळ घेणार नाही असं प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी म्हटलंय. त्यामुळे विधिमंडळ आणि न्यायसंस्था यांच्या मर्यादेचा मुद्दा समोर आलाय. मराठी सिनेमांना प्राईम टाईमचा वेळ दिल्याबद्दल त्यावर आक्षेप घेणारी ट्विट्स डे यांनी केली होती. हक्कभंग नोटीसीविरोधात शोभा डे यांनी सुप्रीम कोर्टातही धाव घेतली.
लेडी ड्रग माफिया शशिकला उर्फ बेबी पाटणकर हिच्या पोलीस कोठडीत 2 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे। बेबीचा मुलगा सतीश पाटणकर याला 14 दिवसांची पोलीस कोठडी आहे। या प्रकरणी मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीत अंमली पदार्थांच्या धंद्यातून बेबीनं कमावलेली कोट्यवधींची मालमत्ता आता उघड होतीये। दुसरीकडे अंमली पदार्थांच्या धंद्यात अनेक पोलीस अधिकारी देखील सामील असल्याची माहिती समोर येते। या चौकशीदरम्यान पोलीस त्रास देत असल्याचा आरोप बेबीनं केलाय। त्याशिवाय साताऱ्याचे पोलीस उपअधीक्षक दीपक हुमरे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोपही तिने केलाय। या आरोपांची दखल घेत कोर्टानं हुमरे यांना नोटीस बजावली आहे। पुणे जिल्हा आणि राज्यात बेकायदेशीरपणे मिनरल वॉटर तयार करून विकण्यात येत असल्याची बातमी IBN लोकमतनं दाखवली होती आणि या बातमीची दखल घेत अन्न आणि औषध प्रशासनानं अशा पद्धतीनं मिनरल वॉटर विकणाऱ्यांवर कारवाई आता केली जाणार आहे। गेल्या 2 दिवसात 10 प्लांट्सची अन्न आणि औषध प्रशासनानं पाहणी केली। 4 प्लांट्स बंद करण्यात आलेत। उरलेले 6 प्लांट्सही बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे। लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं घर खरेदी करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे। सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव उज्ज्वल उके हे गेले काही दिवस लंडनमध्ये होते। भारतीय दूतावासाच्या मदतीने ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे। येत्या काही दिवसात याबद्दल औपचारिक घोषणा होईल। नेपाळमध्ये पाऊस पडतोय पण युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। दुर्गम भागांमध्ये पोहोचण्याचे प्रयत्न आहेत। अजूनही हजारो जण अडकल्याची भीती व्यक्त होते। नेपाळी नागरिकांचा मुक्काम अजूनही तात्पुरत्या निवाऱ्यात आहे। या सगळ्यांना मूलभूत सोयींच्या अभावाबरोबरच खराब हवामानाचाही फटका बसतोय। मृतांचा आकडा 5000च्या पलीकडे गेलाय आणि हा आकडा आणखी वाढू शकतो, कदाचित दुप्पट होऊ शकतो अशी भीती व्यक्त होते। नेपाळमधल्या बचाव कार्यात मोठी अडचण म्हणजे अख्खा देश डोंगराळ आहे। टेकड्या, दऱ्या, डोंगर या देशात अनेक आहेत, त्यामुळे विमान आणि हेलिकॉप्टर्सला पर्याय नाहीये। भारतीय वायुदलानं अनेक लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर्स नेपाळमध्ये पाठवली आहेत। गंभीर जखमींना प्राधान्य देत बेस कॅम्पवर आणलं जात आहे आणि त्यानंतर जवळच्या रुग्णालयात नेलं जात आहे। हवामान देखील फारसं अनुकूल नाहीये। हेलिकॉप्टरमध्ये जागा देखील सीमित असते, त्यामुळे जास्त वजन घेऊन हेलिकॉप्टर्सला जाता येत नाही। इंधन कमी भरू म्हटलं तरी ते शक्य नाही, कारण आणीबाणीची परिस्थिती आली तर पुन्हा बेस कॅम्पवर जाण्याचं इंधन कायम हेलिकॉप्टर्समध्ये असावं लागतं। भूकंपात अडकलेले भारतीय नागरिक मायदेशी आता परततायत। अजून तिकडे जे अडकलेले लोक आहेत ते पर्यटक घरी परतलेत काहींचे, त्यामुळे इकडचे जे कुटुंबीय आहेत ते सध्या आनंदात आहेत। त्यांनी विश्वास व्यक्त केलाय। पंकज सातर्डेकर हे टुरिस्ट गाईड म्हणून काम करतात। 11 एप्रिलला 31 पर्यटकांना घेऊन ते नेपाळला गेले। टूरमध्ये प्रामुख्यानं वरिष्ठ नागरिकांचा त्यांचा समावेश होता। काठमांडूमध्ये त्यांच्याबरोबरचे पर्यटक बसमध्ये बसण्याच्या तयारीत होते तेव्हा भूकंप झाला होता आणि ज्या हॉटेलमध्ये ते उतरले ती 15 मजली इमारतही हलली होती। तेव्हा दूर पळून जाऊन पंकज आणि त्यांच्यासोबतच्या पर्यटकांनी स्वतःचा जीव वाचवला। काठमांडूच्या विमानतळाकडे धाव घेतली, पण पंकज यांनी आधी आपल्यासोबतच्या पर्यटकांना आधी पाठवलं आणि त्यानंतर ते मायदेशी परतले। केंद्र सरकारनं 9000 एनजीओची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला। टॅक्स रिटर्न न भरल्यानं आणि फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ऍक्टचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। भाजप सरकार आल्यापासून अनेक संस्था, विशेष म्हणजे विदेशी एनजीओज गृह मंत्रालयाच्या रडारवर होत्या। याआधीही सरकारनं औष्णिक आणि विद्युत प्रकल्पाला विरोध असणाऱ्या ग्रीन पीस या संस्थेचं लायसन्स रद्द करण्याचा निर्णय घेतलेला होता। फोर्ड फाउंडेशनच्या कामाची देखील आता चौकशी सुरू असल्याचं कळतंय। ऑक्टोबर महिन्यात 10,000 एनजीओजना नोटीस पाठवण्यात आली। केवळ 200 संस्थांनी त्याला उत्तर दिलं। पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचा प्रभाव कोलकाता महापालिकेत देखील जाणवला, कारण कोलकाता महापालिकेच्या 144 जागांसाठी झालेल्या निवडणुकात तृणमूलची सरशी झाली आहे। भाजपचा अश्व तृणमूलनं केवळ 7 जागांवर अडवलाय। भाजपला मागे टाकत तृणमूलनं 114 जागांवर बाजी मारली आहे। भाजपला केवळ 7 जागा, डाव्यांना 15, काँग्रेसला 5 जागांवर समाधान मानावं लागलंय। उत्तर बंगालमध्येही तृणमूलची ताकद कायम असल्याचं स्पष्ट झालंय। वैजनाथ साखर कारखान्याची निवडणूक झाली, ज्यात पंकजा मुंडे गटाचे सर्वच्या सर्व 20 उमेदवार विजयी झाले। पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यातील लढत झाली। पंकजा मुंडेंचा एकतर्फी विजय झाला आणि धनंजय मुंडे गटाची धुळधाण उडाली आहे। या विजयामुळे पंकजा मुंडे गटात उत्साहाचं वातावरण आहे। रायगड जिल्ह्यात बाळगंगा धरणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह दिसत आहेत। पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्याआधीच धरणाचं 85% काम पूर्ण करण्यात आलंय। या धरणाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सध्या हालचाली सुरू आहेत। रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातल्या या नदीवर हे धरण बांधण्यात आलंय। 13 गावांमधल्या 1055 हेक्टर जमीन यासाठी संपादित केली जाणार आहे। या धरणामुळे 3024 कुटुंबातील जवळपास 7500 जण विस्थापित होणार आहेत। राज्यात आधी पुनर्वसन आणि नंतर धरण
असा नियम असताना देखील हे काम सुरू करण्यात आलंय, त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी प्रांताधिकारी कार्यालयावर धडक दिली. परभणीमध्ये मागच्या 2 वर्षात 200 मोटरसायकल चोरीच्या घटना घडल्यात. पोलिसांकडून याचा तपास लागत नाहीये, त्यामुळे गाडीसाठी अनेक जण पोलिसांकडे आजही फेऱ्या मारतात. ज्या प्रमाणावर जिल्ह्याच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकींची नोंदणी केली जाते, त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर पोलीस ठाण्यात गाड्या चोरी जात असल्याच्या नोंदी आहेत. 2014 मध्ये 122 आणि 2015च्या पहिल्या 4 महिन्यात 69 बाईक चोरीला गेल्यात, ज्याची 2 वर्षात प्रति 3 दिवसात 1 अशी टक्केवारी आहे. 16 महिन्याच्या आत पोलिसांच्या हाती केवळ 19 बाईक्स आल्यात. पाण्यासाठी वणवण कराव्या लागणाऱ्या दुष्काळी भागात आंब्याची बाग जगवणं अतिशय कठीण असतं. साताऱ्यातल्या खटाव तालुक्यातल्या दरुज गावातील शेतकरी दादा लावंड यांनी अशा परिस्थितीतही 4 एकरवर आंब्याची बाग जी लावली होती ती शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाली आहे. त्यांच्या बागेत आंब्याची 150 झाडं होती. गेल्या 20 वर्षांपासून त्यांनी ही बाग वाढवली. झाडांचा मात्र आता कोळसा झालाय. महावितरणची मोठ्या त्यांच्या शेतातून तारा गेलेल्या आहेत आणि त्यामुळेच हे शॉर्ट सर्किट झालं. यामध्ये सगळी झाडं जळून खाक झाली आहेत. 5 लाखांचं नुकसान झालेलं आहे. संबंधित विभागांकडून अजूनही पंचनामे देखील झालेले आहेत, पण अजूनही या शेतकऱ्याला कोणतीही मदत मिळालेली नाही. औरंगाबादमधल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या परिसरात काल सकाळी एक पुरुष जातीचा अर्भक मृतावस्थेत आढळलाय. सकाळी 9 वाजता सापडलेल्या या बाळाविषयी पोलिसांनी त्यांना माहिती दिल्यानंतर 2 तास उशिरा पोलीस या घटनास्थळी पोहोचले. शासकीय वैद्यकीय रुग्णालय हे मराठवाड्यातलं अतिशय महत्त्वाचं रुग्णालय अशी त्यांची ख्याती आहे, पण पैशांच्या कमतरतेमुळे काही महिला मृतावस्थेतली बाळं अशा प्रकारे हॉस्पिटलमध्ये सोडून जातात. त्यातलाच हा एक प्रकार असेल असा अंदाज वर्तवला जातोय. शौचालयाच्या टँकमध्ये पडलेल्या एका 2 वर्षाच्या मुलाचा जीव एका 11 वर्षाच्या मुलानं वाचवलाय. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा तालुक्यातल्या पिंपळदरी भागातली ही घटना आहे. बबनराव रिठे यांच्या घरासमोर अविनाश हा 2 वर्षांचा मुलगा आणि त्याची बहीण रुपाली खेळत होते. त्यावेळी अविनाश शौचालयासाठी बांधलेल्या टँकमध्ये पडला. गावात लग्नासाठी आलेले अनेक जण त्याच ठिकाणी जमले होते, पण शौचालयामध्ये उतरायला या टँकमध्ये उतरायला कोणी तयार नव्हतं. त्याच दरम्यान अविनाशच्या घराशेजारी राहणाऱ्या संदीप या मुलानं कोणतीही पर्वा न करता टँकमध्ये उडी घेतली. पाणी ढवळलं गेलं, त्यामुळे त्यातून साप देखील बाहेर आला, पण संदीपनं न घाबरता अविनाशला बाहेर काढलं. संदीपच्या धाडसाचं आता कौतुक होतंय. महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या सालाईटोला गावात जमिनीत पुरवून ठेवलेलं नक्षल साहित्य काल आढळून आलंय. गोंदिया नक्षल विरोधी अभियान आणि सालेकसा पोलिसांच्या C60च्या पथकानं हे शोधून काढलंय. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या घातपाती कारवायांना आळा घालण्यात यश आलंय. 2 दिवसांआधीच गोंदियाच्या नक्षलविरोधी पथकाला याबद्दल गोपनीय माहिती मिळाली. या वनपरिक्षेत्रातील जंगलात नक्षलवाद्यांनी ड्रममध्ये हे साहित्य लपवून ठेवलं होतं. साताऱ्यामध्ये एक अनोखी रॅली पार पडली, ज्याच्या डोंगर दऱ्यातून स्पर्धा करणाऱ्या जिप्स होत्या. सातारा शहरापासून 15 किलोमीटरच्या शिवथर जवळच्या डोंगरामध्ये ही रॅली झाली. डोंगर वाटांमधून जात वाटेतले नदी नाले ओलांडत ड्रायव्हिंग करण्याचा थरार 50 स्पोर्ट्स कार चालकांनी यावेळी अनुभवला. अकोला तालुक्यातील कोठवाडी गावात बिरोबा देवाची यात्रा सुरू आहे. यासाठी पेटलेले माठ डोक्यावर घेऊन भाविक मंदिराला प्रदक्षिणा घालतात. पुरातन काळापासून ही प्रथा आहे. तळाच्या बाजूने हे माठ कापले जातात आणि कापलेला तुकडा माठात ठेवला जातो. जंगलातल्या विविध प्रकारच्या वनस्पती घालून यावेळी पूजा केली जाते. याला कठ्ठा असं म्हटलं जातं. 55 कठ्ठे या प्रकारचे यावेळेला सामील करण्यात आले होते. यामध्ये कठ्ठ्यातला जो गरम झालेला तेल आहे ते अंगावर ओघळत असताना देखील हे लोक मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करत असतात. मेळघाट म्हटलं की पारंपरिक शेती करणारे शेतकरी, आदिवासी आणि कुपोषण या गोष्टी डोळ्यासमोर येतात. पण आता जी दृश्य आपण बघतोय, चिखलदरा तालुक्यातल्या मोथा गावातले शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत महाबळेश्वरच्या धर्तीवर स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेत आहेत. आत्मा योजना आणि शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय यांनी हा उपक्रम राबवलेला आहे. राधेश्याम निखाडे या शेतकऱ्याच्या शेतात मल्चिंग पेपरवर ठिबक सिंचनाचा वापर करत 4 गुंठे जमिनीवर ही लागवड करण्यात आली आहे. 6 महिन्यात या शेतकऱ्याला चांगला नफा झालाय. महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत सीझनमधला 6वा विजय मिळवला. चेन्नईनं विजयासाठी 135 रन्सचं आव्हान कोलकात्याला पेलवलं नाही. त्यांनी 132 रन्स केल्यात. उत्थापाच्या 29 रन्सचा अपवाद वगळता कोलकात्याचे बाकीचे बॅट्समन अपयशी ठरले. कोलकात्यानं चेन्नईला 20 षटकात 6 बाद 134 रन्सवर रोखलं होतं.
अनुराग ठाकूर यांनी आयसीसीनं पाठवलेल्या पत्राला उत्तर दिलं. आयसीसीनं बीसीसीआयला रविवारी पत्र पाठवलं होतं. तसंच ठाकूर यांना सट्टेबाजांपासून दूर राहा असा सल्लाही दिला होता. त्यावर उत्तर देताना बीसीसीआयचे कार्याध्यक्ष एन श्रीनिवासन हे आपल्याला अडवण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. आपण गिलोत्रा ओळखतो, पण त्यांचा सट्टेबाजीशी संबंध असल्याचं आपल्याला माहीत नव्हतं असं ठाकूर यांनी म्हटलंय. भ्रष्टाचार विरोधी पथकाचे अधिकारी रवी सावनी यांनी 22 मेला CNN-IBN जे पत्र पाठवलं होतं ते CNN-IBNच्या हाती लागलंय. त्यांनी गिलोत्रांबद्दल चौकशी करण्याचे आदेश दिलेत. पण श्रीनिवासन यांना उत्तर देताना गिलोत्रा यांच्याबाबतची कोणतीही माहिती उघड केली नसल्याचं ठाकूर यांनी म्हटलंय. मराठी कलाकार आता बॉक्स ऑफिसवर नाही तर क्रिकेटच्या मैदानात खेळण्यासाठी सज्ज झालेत. मराठी बॉक्स क्रिकेट लीगच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा झाली आहे. पाचगणीमध्ये 8 ते 10 दरम्यान हा सामना रंगणार आहे. कलाकारांचे 10 संघ यात सहभागी होतील. प्राईम टाईम या आगामी सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच पार पडला. महेश मांजरेकर, सचिन खेडेकर यांच्या हस्ते यावेळी म्युझिक लॉन्च झालं. श्रेया घोषाल, सावनी रवींद्र त्याचबरोबर जान्हवी प्रभू अरोरा यांनी यावेळी गाणी गायली. सिनेमाला संगीत दिलंय निरंजन पेडगावकर यांनी. मिड डे वृत्तपत्राचे दिवंगत क्राईम रिपोर्टर ज्योतिर्मय डे यांच्या आयुष्यावर एक मराठी सिनेमा बनणार आहे. नागरिक या सिनेमामध्ये अभिनेता सचिन खेडेकर हा डे यांची भूमिका साकारणार आहे. 11 जूनला हा सिनेमा रिलीज होणार असल्याची माहिती कळतेय. माझ्या लग्नाची तारीख 6 वर्षांपूर्वीच ठरलेली आहे. वारंवार लग्न कधी करणार असा प्रश्न विचारू नका असं बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरनं म्हटलंय. एका खास व्यक्तीच्या आपण प्रेमात आहोत आणि वेळ आल्यावर मी स्वतः लग्नाची तारीख जाहीर करेन असं त्यांनी स्पष्ट केलंय. माझं लग्न कधीही झालं तरी ते अजिबात लपून राहणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. लाईफ ऑफ पाय आणि द अमेझिंग स्पायडरमॅन यासारख्या सिनेमात काम केल्यानंतर इरफान खान जुरासिक वर्ल्ड या सिनेमात दिसणार आहे. जुरासिक पार्क या हिट हॉलिवूड सिनेमाचा हा पुढचा भाग आहे. लॉस एंजेलिस आणि पॅरिस अशा 2 ठिकाणी या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे. कामाच्या व्यस्ततेमुळे इरफान फक्त पॅरिसला जाऊ शकणार आहे. पॅरिस शहरात आपण कधीही सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेलो नव्हतो, त्यामुळे प्रीमियरसाठी आता इरफान प्रचंड एक्सायटेड आहे. मनीषा कोइरालानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जाहीर आभार मानलेत. नेपाळमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर त्वरित मदत पाठवल्याबद्दल तिने आभार मानलेत. ही दृश्य पाहून आपण पुरते हादरून गेलो होतो अशी प्रतिक्रिया मनीषानं ट्विटरवर व्यक्त केली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत देखील त्वरित मदत पाठवल्याबद्दल तिनं पंतप्रधानांचं कौतुक केलं. हिट अँड रन प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत सलमान खाननं पुढचे सर्व कामं थांबवलेली आहेत. 6 मेला या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. तोवर कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करायची नाही असं त्यांनी ठरवलंय. बजरंगी भाईजान या सिनेमाच्या शूटिंगसाठी तो सध्या काश्मीरमध्ये होम प्रोडक्शनच्या त्याचा हा सिनेमा आहे. याशिवाय सूरज बडजात्या दिग्दर्शित प्रेमरतन धनपायो सिनेमाचंही थोडंसं शूटिंग बाकी आहे. साजिद नाडियाडवाला, महेश मांजरेकर, आदित्य चोप्रा यांच्या आगामी सिनेमात देखील त्यानं काम करायला होकार दिलाय. पण या सगळ्या सिनेमांचं भवितव्य हे या महत्त्वाच्या निकालावर अवलंबून असेल. कॅटरीना कैफनं नुकतंच एका कार्यक्रमात सोनम कपूरला आधी मिठी मारून नंतर चक्क किसही केल्याची चर्चा आहे. कॅटरीनाचं हे रूप पाहून उपस्थितांनी देखील भुवया त्यांच्या उंचवल्या. मुंबईत पार पडलेल्या एका इव्हेंटसाठी या दोघींनाही इन्व्हाइट करण्यात आलं होतं. सोनामी कतरिना एकाच सिनेमामध्ये लवकरच कान फेस्टिवलमध्ये देखील सहभागी होणार आहेत. कान फिल्म फेस्टिवलमध्ये कॅटरीना कैफ एका प्रॉडक्टची ब्रँड अँबॅसेडर असणार आहे. असं पहिल्यांदाच आहे जेव्हा कॅटरीना एका फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी फ्रान्सला पोहोचलेली आहे. पुढचे 12 दिवस ती या फेस्टिवलमध्ये सहभागी होते. रणबीर कपूरचं फॅन फॉलोईंग वाढत चाललंय. जग्गा जासूस या सिनेमातली त्याची कोस्टार सयानी गुप्ता देखील त्याची फॅन झाली आहे. रणबीरची स्तुती सध्या ती करताना दिसते आहे. कॅटरीना कैफ या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. नेपाळमध्ये सध्या विध्वंसाचंच दृश्य दिसतंय आणि याबद्दलच अधिक सांगतात IBN 7चे करस्पॉन्डंट नीरज कुमार. इस इलाके में खत्म हो चुके इंसानी जिस्म की गंध साफ महसूस की जा सकती है. यानी इस मलबे के अंदर अभी भी न जाने कितने शव दबे होंगे. मैं इस वक्त जिस मलबे के ढेर पर खड़ा हूं वहां पर मौजूद ये निशान, ये हैंगर, ये एक हंसिया, ये दीवारों पर आमतौर पर टंगे होने वाले अखबार, ये मेरे पीछे एक ये अलमारी मुझे नजर आ रही है. ये एक रैक जिसके अंदर अब भी सड़ी हुई सब्जियां रखी हुई हैं.
जाहिर तौर पर ये किसी का घर, किसी का एक कमरा रहा होगा, लेकिन फिलहाल मलबे के ढेर में तब्दील हो चुका है। मलबे के ढेर में मुझे ये एक फोटो पड़ी हुई नजर आई, किसी घर के नौनिहालों की होगी, लेकिन फिलहाल जो मंजर मैं अपने चारों तरफ देख रहा हूं, उस मंजर में यह अंदाजा भी लगाना मुश्किल है कि ये बच्चे और इनके परिवार वाले फिलहाल किस हालत में होंगे और होंगे भी या नाही। पुढची बातमी आपण बघणार आहोत। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी नागपूरला आज पोहोचतात आणि उद्यापासून विदर्भ दौरा त्यांचा सुरू होतोय। शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राहुल आता पदयात्रा देखील काढणार आहेत, ज्याची सुरुवात विदर्भापासून ते करणार आहेत। सचखंड एक्सप्रेसने राहुल गांधी रेल्वेने पंजाबच्या दौऱ्यावर निघाले। एसी डब्यात न बसता त्यांनी प्रवासासाठी निवडला तो जनरल डबा। प्रवासादरम्यान सर्वसामान्य प्रवाशांशी संवाद साधताना राहुल गांधी यांचे फोटो लवकरच ट्विटरवर प्रसिद्ध झाले। कर्नाल जिल्ह्यातल्या मंडी इथं जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। ज्योतिरादित्य सिंधिया आणि शकील अहमद त्यांच्या सोबत होते। मंडी में जा रहा हूँ, स्थिति देखने जा रहा हूँ, क्या सिचुएशन है वहाँ पे ग्राउंड पर। मुझे काफ़ी बताया जा रहा है कि बुरी हालत है, तो मैं अपनी आंखों से देखना चाह रहा हूँ। जो इस देश को अनाज देते हैं, भोजन देते हैं, उनसे उनकी ज़मीन छीनी जा रही है, गलत है और इसको हम काउंटर करेंगे। मंडी इथं राहुल यांना भेटण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती। राहुलही त्यांना नाराज केलं नाही। तिथल्या धान्य बाजारात त्यांनी फेरफटका मारला आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। पक्षाला पुन्हा सर्वसामान्यांशी जोडण्यासाठी राहुल सहजपणे त्यांच्यात मिसळताना दिसले। एक भी पैसा किसानां ਨੂੰ ਨਹੀਂ ਆਇਆ और ना ਆੜਤੀਆਂ ਨੂੰ ਆਇਆ। ਜਦੋਂ ਆੜਤੀਆਂ ਨਹੀਂ ਆਇਆ ਕਿਸਾਨਾਂ ਨੂੰ ਨਹੀਂ ਮਿਲਿਆ और ਇਹ ਸਰਕਾਰ ਕਹਿੰਦੀ ਹੈ ਕਿ 24 ਘੰਟਿਆਂ 'ਚ ਪੈਸੇ ਦੇਾਂਗੇ ਤੇ ਅੱਜ 24 ਦਿਨ ਬੀਤ ਜਾਣਦੇ ਕਿ ਕਿਸਾਨਾਂ ਦੀਆਂ ਸ਼ਾਦੀਆਂ ਸੀ ਜਿਹੜੀਆਂ ਬੱਚੀਆਂ ਦੀਆਂ ਉਹ ਅੱਗੇ ਹੋ ਗਈਆਂ। ਕਈ ਮਜ਼ਦੂਰਾਂ ਦੇ ਵਿਚਾਰਿਆਂ ਨੇ ਕਾਰੋਬਾਰ ਕਰਨੇ ਸੀ ਉਹ ਅੱਗੇ ਹੋ ਗਏ। एक भी पैसा नहीं देता। पंजाब नंतर राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत। 30 एप्रिल पासून ते विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। अमरावतीतल्या धामणगाव तालुक्यातल्या गुंजीपासून राहुल यांचा विदर्भ दौरा सुरू होतोय। गुंजी, शहापूर, रामगाव, राजना, तोंगलाबाद असा त्यांचा दौरा असणार आहे। यामध्ये ते 15 किलोमीटर पदयात्रा काढणार आहेत। त्यांचा विदर्भाचा एकूण दौरा 175 किलोमीटर इतका असणार आहे। यामध्ये काँग्रेसचे राज्यातले सर्व नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश सहभागी होणार आहेत। काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष श्री राहुल गांधी या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी देशव्यापी आंदोलन उभारण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे। त्याची सुरुवात महाराष्ट्रापासून राहुल गांधी यांनी केलेली आहे। 29 तारखेला संध्याकाळी उद्या संध्याकाळी राहुल गांधी यांचं नागपूरमध्ये आगमन होत आहे आणि 30 तारखेला सकाळी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातून त्याची सुरुवात त्या जन आंदोलनाची ते करणार आहेत। भूसंपादन विधेयकाला विरोध करण्यासाठी राहुल गांधी देशभरात पदयात्रा काढणार आहेत असं काँग्रेसतर्फे सांगण्यात आलंय। त्याची सुरुवात विदर्भापासून होतीये। भाजपनं मात्र राहुल यांच्या प्रस्तावित दौऱ्याला फार महत्त्व न देण्याची भूमिका घेतली आहे। किसानाच्या आत्महत्याचा विषय घेऊन ते चालले, परंतु विदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षापासून किसान हे आत्महत्या करतात। मनमोहन सिंगाच्या काळामध्ये किसानाला आत्महत्या करू नये म्हणून एक पॅकेज दिलं होतं, परंतु त्या पॅकेजची अंमलबजावणी ही यूपीएच्या सरकारनं त्या काळात केली नाही। तो जो पैसा आहे तो आता आमचं सरकार खर्च करतंय, परंतु या आंदोलनाला शेतकऱ्याचं समर्थन नाहीये। हे आंदोलन शेतकऱ्याचं नाही, तर हे आंदोलन हे पुढाऱ्याचं आंदोलन आहे। त्यामुळे या आंदोलनाला शेतकरी समर्थन देणार नाहीत। काही वर्षांपूर्वी राहुल यांनी विदर्भाच्या दौऱ्यात कलावती या विधवा शेतकरी महिलेची भेट घेतली होती। ती भेट खूप गाजली होती, पण आता परिस्थिती खूप बदलली आहे। त्याला राहुल कसे सामोरे जातात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत। आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत। वारुळामध्ये नाग असतात, वाळव्या मुंग्या असतात अशी आपली समजूत असते, पण आता आणखीन एक वेगळी बातमी या संदर्भातली अशी आहे की वारुळातले वाघोबा नागझिऱ्यातल्या एका वाघिणीनं आपल्या बछड्यांना वाचवण्यासाठी एक नामी शक्कल काढली आहे। बघूयात हरीश मोटघरेचा स्पेशल रिपोर्ट। जंगलचा राजा होणं हा काही पोरखेळ नाही आणि त्यातही या राजाच्या वारसदारांना जगवायचं असेल तर बछड्यांना जगवायच्या या काळात वाघिणीला खूप दिव्यातून जावं लागतं। अशाच दिव्यातून जाताना नागझिऱ्याच्या एका चाणाक्ष वाघिणीनं एक नामी शक्कल लढवली आहे। आपल्या बछड्यांना तिनं एका वारुळामध्ये ठेवलंय। वाघिणीनं सगळ्यांपासून लपवलेलं हे मोठं रहस्य शोधून काढलंय पशुवैद्यकीय अधिकारी आणि वन्यजीव अभ्यासक डॉक्टर गुणवंत भेडके यांनी। त्यांनी काढलेल्या या बछड्याच्या वारुळाचे फोटो पाहून व्याघ्रतज्ञही अचंबित झालेत। वारुळामध्ये
विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी असे राहत असतात. तिथेही एक आम्हाला चांगला वारूळ दिसलं म्हणून आम्ही तिथं आतमध्ये डोकावून पाहिलं असता तिथं वाघाचेही पिल्ले मिळाले आणि आम्ही नेटवरती शोध घेतला असता ही जगातली एकमेव घटना आहे की वारुळामध्ये कुठेही पिल्लं आजपर्यंत दिसलेले नाही आहेत. परंतु जर आपण वाघिणीचा विचार केला तर जंगलामध्ये वाघिणीच्या पिल्लांना नर्सिंग होम म्हणून एक सुरक्षित प्लेस म्हणून वारुळ हा चांगला सिद्ध होऊ शकतो. वाघीण जेव्हा बछड्यांना जन्म देते तेव्हा त्यांचे डोळेही धड उघडलेले नसतात. त्यानंतर 2-2.5 महिन्यांचा काळ तर खूपच धोक्याचा असतो. हे बछडे तरस, कोल्हे अशा जंगली प्राण्यांची शिकार होऊ शकतात. एवढंच नाही तर नर वाघांपासूनही त्यांना लपवून ठेवावं लागतं, कारण नर वाघ त्यांच्या साम्राज्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून या बछड्यांना ठार करतात. त्यामुळे वाघीण या बछड्यांना कुणाच्याही नजरेला पडू देत नाही. ती त्यांच्या जागा सुद्धा सारख्या बदलत राहते. यामुळेच या वाघिणीनं तिच्या 2 बछड्यांना एका वारुळात ठेवलंय. याआधी तिनं वारुळातली जमीन पूर्ण साफसूफ केलीये. त्याचबरोबर वारुळाचं पूर्वेकडचं जे छिद्र आहे त्या बाजूला तिनं या बछड्यांना ठेवलंय, म्हणजे कोवळी सूर्यकिरणं त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतील. शिवाय नागझिऱ्याच्या कडाक्याच्या उन्हापासूनही त्यांचं संरक्षण होतं. वारुळाची जमीन ओलसर असते आणि वारुळाजवळ हिरवी झाडंही असतात, त्यामुळे बछड्यांना सावलीही मिळते. हे सगळं तर झालंच, पण हे वारुळ साप विंचापासून सुरक्षित आहे ना, हेही या चाणाक्ष वाघिणीनं पडताळून पाहिलं असणार आणि मगच या बछड्यांना तिथे आणलं असणार. नागझिऱ्याच्या या वाघिणीनं बछड्यांसाठी शोधलेलं हे तंत्र अफाट आहे. जंगलामध्ये वाघाच्या बछड्यांना आसरा ठरणारी अशी वारुळं अबाधित ठेवली तर वाघांच्या संवर्धनासाठी त्याची खूप मदत होणार आहे. उन्हाच्या तडाख्यात मृत्यू पावणाऱ्या बछड्यांना वाचवण्यासाठीही हे तंत्र वापरता येईल असं अभ्यासकांचं मत आहे. हरीश मोटघरेसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.